अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थ्यांसाठी पशुसंवर्धन प्रशिक्षण, स्वावलंबनासाठी मार्गदर्शन. चंदगड तालुक्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील कुटुंबांना पशुसंवर्धनाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये पशुपालन व्यवसायाचे महत्त्व, आधुनिक पद्धतीने जनावरांची देखभाल, रोगप्रतिबंधक उपाययोजना, दुग्धोत्पादन वाढविण्याचे तंत्र तसेच पूरक उत्पन्नाच्या संधी याबाबत लाभार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत लाभार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हावे असे आवाहन मान्यवरांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष लक्ष्मण गावडे, पंचायत समिती सभापती विलास नाईक तसेच उपसभापती ज्योती माळवीकर उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी वृषाली यादव यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामीण व वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. पशुसंवर्धन विभागातील तज्ज्ञ अधिकारी डॉक्टर नाईक व डॉक्टर अभंग यांनी पशुपालन व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन आणि उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामुळे लाभार्थ्यांना पशुपालन व्यवसायाची वैज्ञानिक माहिती मिळाली असून ग्रामीण भागातील कुटुंबांना पूरक उत्पन्नाचा सक्षम मार्ग उपलब्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. शासनाच्या योजनांचा लाभ योग्य पद्धतीने घेतल्यास पशुसंवर्धन क्षेत्रातून ग्रामीण कुटुंबांचे आर्थिक सक्षमीकरण साध्य होऊ शकते, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश आयनापुरे, चंदगड.